कोकण. कोकण नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरव्यागार निसर्गाचा, निळाशार समुद्राचा आणि शांत, साध्या जीवनाचा एक सुंदर चित्रपट. इथली सकाळ सुरू होते ती पक्ष्यांच्या गाण्याने आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी हिरव्या झाडांना उजळून टाकते. नारळाच्या उंच झाडांच्या सावलीत, आंब्याच्या बागांमध्ये दरवळणारा हापूसचा सुगंध, हेच कोकणाचं खरं सौंदर्य. तर मच्छीमारांच्या होड्या त्यांच्या कष्टाची कहाणी सांगतात. कोकणातील लाल परी ही फक्त बस नाही, तर इथल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. वळणावळणाच्या रस्त्यांवरून धावत ती लोकांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी, त्यांच्या माणसांकडे पोहोचवते, जणू निसर्गाशीच संवाद साधत प्रवास घडवत राहते. इथली लाल कौलांची घरे, भोवती डोलणारी नारळ, सुपारीची झाडे आणि आंब्यांच्या बागा, प्रत्येक दृश्य मनाला भुरळ घालते. सकाळच्या कोवळ्या उन्हात गाव हळूहळू जागं होतं, कोणी शेतीकडे तर कोणी फळबागांकडे निघालेलं दिसतं. मेहनतीतही इथे एक वेगळाच आनंद दडलेला असतो. कोकण म्हटलं की हापूस आंब्याची गोडी ओठांवर येते. त्या सुगंधानेच कोकणाची ओळख जगभर पसरली आहे. समुद्राच्या लाटांशी खेळणं, नदीच्या काठावर वेळ घालवणं, हे इथल्या बालपणाचं खऱ्या अर्थाने सौंदर्य आहे. निसर्गाशी एकरूप झालेलं हे जीवन मनाला वेगळंच समाधान देतं. आणि मग संध्याकाळ, दिवस मावळतीला जातो, सगळेजण आपल्या घराकडे परतू लागतात. आकाशात रंग उधळत सूर्य हळूहळू समुद्रात विलीन होतो. तो क्षण शब्दांत मावणारा नसतो, फक्त अनुभवायचा असतो. असं आहे आपलं कोकण, साधं, सुंदर आणि मनाला कायमच आपलंसं वाटणारं. हे कोकण असंच निसर्गरम्य, स्वच्छ आणि जपलेलं राहावं, ही जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे.